पुढच्या पिढीबद्दल विचार त्यांना करणं जॉब खूप प्लेसमेंट्स गरजेचं वगैरे आहे. पण चांगले तिथल्या मिळतील. पर्यावरणाच्या बाबतीत रोजच्या तुम्ही काय- धगधगीच्या जीवनात तुम्ही बघायला गेलात मोठा ना, विभाग ती तुमचा तिच्या आहे. मनात काय झालं ते मी आजही विचार करताना माझ्या डोळ्यात अश्रू येतात. नमस्कार. आज आपण आलो आहोत मुंबईच्या अणुशक्ती नगर भागाच्या नगरसेविका, आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि आताही शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या प्रभाग क्रमांक 146च्या समृद्धीताई काते यांच्याकडे. ताई नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आज प्रचाराच्या एवढ्या रणधुमाळीतून तुम्ही वेळ काढून इकडे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. तुमच्याशी आम्हाला गप्पा अशा मारायच्या आहेत की गेली 5 वर्ष तुम्ही अणुशक्ती नगरच्या नगरसेविका आहात, तर तुमचा हा प्रवास कसा राहिला, तुम्ही आता पुढे काय ठरवलंय, या सगळ्या सविस्तर गप्पा आपण मारूया. सुरुवातीचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारते की तुमचं शिक्षण काय झालं, बालपण कुठे गेलं आणि राजकारणाकडे तुम्ही कशा वळलात? नमस्कार. मी नमस्कार. समृद्धी गणेश शाते. 146 मधून 2017ला मी निवडून आले. माझं बालपण इथेच याच वॉर्डमध्ये कामावाडी म्हणून एक एरिया आहे, तिथे माझं बालपण गेलेलं आहे. माझं बीकॉम पर्यंत शिक्षण झालेलं आहे. इकडच्या स्वामी कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि राजकारणाचं असं डायरेक्ट रिलेशन नव्हतं, पण सोशल वर्क, माझे वडील स्वतः डॉक्टर असल्या कारणाने तर सोशल वर्क नेहमी असायचं. त्यांच्याकडे लोक यायची, कधी कधी गरीब वस्तीतनं पण लोक यायची आणि मग त्यांना मी बघायची की ते अशीच औषधं द्यायची त्यांना. आणि मग ते छोटं का नाही का होईना, पण सोशल वर्क नेहमीच आमचं होत राहायचं. मी लहान असताना मला माझे बुक्स दुसऱ्या मुलांना न देता, जे गरजू मुलं आहेत त्यांना जाऊन आवडीने मी स्वतः जाऊन देऊन यायचे आणि मी माझे नोट्स पण जाऊन देऊन यायचे. तर ते इनबिल्ट होतं माझ्या आतमध्ये. बाळकडू मिळालं होतं हो, समाज वडिलांकडनं. सेवेचं. आणि इनडायरेक्टली माझ्याकडनं ते नेहमी सोशल वर्क होत राहायचं. आणि मग राजकारणाकडे कशा आलात? राजकारणात येण्याचं कारण म्हणजे माझे मिस्टर, आमचं लव्ह मॅरेज आहे. हम्म. आणि त्यांचे वडील म्हणजे माझे सासरी तुम्हाला माहित आहेत, चेंबूरचे आमदार आहेत, हम्म. आधी अणुशक्ती नगरचे आमदार होते. आणि त्यांचा तर खूप मोठा वारसा आहे राजकारणाशी. आणि जेव्हा या घरात आले, सून म्हणून कधी त्यांनी मला वागणूक दिलीच नाही, मुलीसारखंच वागणूक दिली. आणि राजकारण त्यांचं होतं तेच पुढे फुटस्टेप फॉलो करत मी स्वतः राजकारणात उतरले. ओके. अणुशक्ती नगर भागातच तुम्ही काम करताय पहिल्यापासून? हो, मी अणुशक्ती नगर म्हणजे माझं जग माझ्या घरापुरतं होतं, माझे फ्रेंड सर्कल आणि ह्याच्यातनंच मी माझं बालपण केलं. पण जेव्हा या फॅमिलीमध्ये आले आणि बाबा जेव्हा आमदार, माझं लग्न 2013ला झालं आणि 14च्या इलेक्शन मध्ये बाबा उभे राहिले आणि निवडून आले, तर तेव्हापासूनच राजकारणाशी माझं नातं जुडलं गेलं. आणि हळूहळू का होईना त्यांच्यासोबत फिरणं आणि त्यांच्या वावरात वावरणं आणि त्याच्यात मी एक गोडी निर्माण झाली की जे मी सोशल वर्क करायची बाबा पण तेच करतायत, पण त्याला पॉलिटिक्स असं नाव दिलं गेलंय. आणि बाळासाहेबांचं तर ब्रीड वाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बरोबर. सतत तुम्ही सासऱ्यांच्या सोबत असल्यामुळे आपोआप राजकारणाकडे पावलं तुमची वळली. आणि कधीपासून तुम्ही हे काम सुरू केलं? 2014. हो, 2014 पासून. आणि मग पहिल्यांदा निवडणूक 17 मध्ये लढवली. हो. 3 वर्ष तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम केलं. युवा सेनेमध्ये मी आधी पहिला प्रवेश केला. आणि युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही जे पोलीस वर्ग जे काम करतात, तर त्यांना रक्षाबंधन सारख्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी घरी जायला भेटत नाही, ते ड्युटीवरती असतात. तर त्यांच्यासाठी रक्षाबंधनचा कार्यक्रम आणि भाऊबीजेचा कार्यक्रम युवा सेनेच्या माध्यमातून बाबांनी घेतला होता, ठिकठिक पोलीस स्टेशन्समध्ये ठिकठिकाणी. आणि त्याच ह्याच्यातनं मग रुची वाढत गेली आणि राजकारणात इनडायरेक्टली प्रवेश झाले. आणि मग 17ला अणुशक्ती नगर मधून तुम्ही उभ्या राहिलात आणि निवडून आलात. किती मतांनी निवडून आलात? मला एकूण 3551 ऑलमोस्ट एवढेच मतदान मिळून मी लीडवरती अणुशक्ती नगरमध्ये सर्वप्रथम स्थानावरती होते की एवढ्या लीडनी मी निवडून आलेली. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं 5-1 वर्ष तुम्ही काम केलं असेल आणि त्यानंतर आता 17 ते पहिल्यांदा 2022. हा, म्हणजे निवडणुका त्याच्यानंतर झाल्याच नाहीत. आणि 5 वर्ष तुम्हाला पूर्ण मिळाली प्रभागात काम करायला. हो. तर तिथे तुम्ही जेव्हा नगरसेविका झालात तेव्हा काय काय समस्या होत्या, आपल्या माध्यमातून तिथे काय काय कामं झाली, असं काय सांगता येईल? जसं मी तुम्हाला सांगितलं, 2013 पर्यंत, लग्न होईपर्यंत माझं आयुष्य फक्त माझं घर, माझं कॉलेज, माझे फ्रेंड सर्कल आणि मी आजूबाजूला जिथे राहते हे एवढंच होतं. जेव्हा राजकारणात उभं राहायचं आणि नगरसेवक पद त्यासाठी दावेदारी मागून जेव्हा तिकीट मिळाली आणि प्रचाराचा जेव्हा शुभारंभ आम्ही केला, तर वॉर्डात जेव्हा मी फिरत होते तर मी एक वेगळं जग बघितलं.
जिथे टॉयलेटची व्यवस्था नव्हती. कारण माझ्या एरियामध्ये कामावडीमध्ये सगळ्या नीट सोयी होत्या. होत्या, हा भरपूर चांगलं होतं. पण सह्याद्रीनगर, पांजरापोळ या ठिकाणी टॉयलेट्स नव्हते, नीट पायवाटा नव्हत्या, गटरं नव्हती, दवाखाने नव्हते आणि खूप म्हणजे असं वॉर्ड एकदम म्हणजे मी वेगळ्या जगात आले असं मला वाटत होतं. अस्वच्छता वगैरे हा. होती. आणि मग तेव्हाच एक निश्चय होता की मी निवडून आले की नक्की या मुलांसाठी, या महिलांसाठी टॉयलेट बनवणं हे गरजेचं होतं. कारण मी बघायची ना प्रचाराला, लहान लहान मुलं ओपनली बसत होते, महिला लाजत लाजत डब्बा घेऊन बाहेर जात होत्या. आणि ते मला कुठेतरी आतमध्ये कळत होतं की नाही, आपण असं जगतोय ना, तर ह्या लोकांनी नाही जगलं पाहिजे. त्यांना काय एवढ्या वर्षातून कुठल्या नगरसेवकांनी कामं केली नाही, ती एक मनात रुकरुक होती. आणि ती रुकरुक घेऊनच मी प्रचार करत होते. आणि जेवढ्या लोकांना मी भेटले त्यांना ते सांगत होते की मी सर्वप्रथम काम जर करेन तर तुमच्या या टॉयलेटची सोय. आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाण्याचा खूप मोठा होता. पाण्याच्या विषयावरती बाबांनी आंदोलन पण केलं होतं आणि एक 10 दिवस अगोदर त्यांची केस नील झालेली आहे. तर ते जेव्हा उपोषणाला बसले पाण्यासाठी, तेव्हा त्यांनी चप्पल पण सोडली होती. आणि हे जग जाहीर आहे आता, सगळ्यांना माहित आहे, 2 वर्ष त्यांनी चप्पल सोडली होती. आणि नागपूरच्या अधिवेशनला जेव्हा गेले, विधानसभेतही ते चप्पल न घालता जायचं. तर फडणवीस साहेबांनी त्यांना बघितलं आणि मग त्यांनी ते पाण्याचा प्रश्न सोडवला. आणि त्याच ह्याच्यावरती लोकांनी मला निवडून दिलं. मग निवडून आल्यानंतर पहिलं काम जे ठरवलं होतं ते झालं का? हो, टॉयलेटचं? पहिलं आम्ही टॉयलेट तर बांधलेच. एकूण मी या 9 वर्षात म्हणजे नगरसेवकाची 5 वर्ष आणि जी पुढची 4 वर्ष होती तिथेही मी घरात शांत बसले नाही. तेव्हाही मी 5 टॉयलेटचं या 4 वर्षात काम केले. आणि त्याच्या अगोदर 20 टॉयलेट बनवले, म्हणजे एकूण 25 टॉयलेट मी G+1 RCCचे बनवलेत. आणि बाबांच्या माध्यमातून तेव्हा ते आमदार होते, तेव्हा अणुशक्ती नगरचे ते 2 डोंगर आहेत माझ्या विभागात, पांजरापोळ आणि सह्याद्रीनगर, तिथे पाणी पोचवायचं काम हे खूप मोठं केलं. कारण मी लहान असताना ना, मला आजही आठवतं, असे मोठे मोठे हंडे घेऊन महिला खाली यायच्या पाणी मागायला. आणि मी असं पाईप धरून त्यांच्यासाठी तो हांडा भरत उभी राहायची. आणि त्यांची ना इकडची केस त्या महिलांची गेलेली असायची, का तर एवढा जड, एवढा मोठा तो जर्मनचा हंडा डोक्यावरती घेऊन, मुंबई शहरात हो, ते डोक्यावरती घेऊन आणि डोंगर चढून जायच्या. म्हणजे एका पाण्याच्या हंड्यासाठी ते वरून खाली यायच्या माझ्या एरियामध्ये. आणि मग तो भरलेला हंडा घेऊन डोक्यावरती घेऊन जायच्या. तर तो जेव्हा प्रश्न मिटला ना, जेव्हा मी पाईपलाईन टाकली, तर काही जुन्या म्हाताऱ्या महिला होत्या ना, त्यांनी अक्षरशः येऊन मिठी मारली आणि आम्हाला आणि बाबांना थँक्यू केलं की तुम्ही जे आमचा प्रश्न सोडवला ना काते साहेब, ते आजपर्यंत कोणी सोडवलं नव्हतं. पाण्याचा प्रश्न म्हणजे जीवनाचाच प्रश्न आहे. आणि सगळ्याच गोष्टी एका गृहिणीसाठी पाणी खूप महत्वाचं असतं. म्हणजे आम्ही आधी खेड्यापाड्यातलं ऐकायचो, पण म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती भागात चेंबूर सारख्या ठिकाणी ही स्थिती असेल असं वाटत नाही. पण फार मोठं काम तुमच्या हातून ते झालंय. अजून अशी कुठली कुठली कामं ठरवली होती, ती झाली किंवा नाही झाली, अशी कुठली सांगता येतील? ठरवली होती तेच टॉयलेटचं तुम्हाला सांगितलं. कारण खूप स्वच्छता होती आणि महिलांकरिता खास करून हायजीन प्रोव्हाइड करणं. कारण मी स्वतः एक महिला आहे, अगर मी तिचा विचार करून अगर विभागात काही काम करणार नाही तर मग ते नगरसेवक पद घेऊन मिळवणं काहीच कामाचं नाहीये. तर म्हणून जेव्हा ते टॉयलेट बनवून आज मी महिलांना दिलेले आहेत, तर मला फार अभिमान वाटतं की आज त्या न लाजता, न ते डब्याचा विचार करता आज त्या जात आहेत आणि शौचालयाचा चांगला उपयोग करतायत. दुसरा प्रश्न इथं दवाखान्याचा होता. आणि शिंदे साहेबांचे खूप खूप आभार, खास करून शिंदे साहेबांचे आभार, कारण त्यांनी एवढी चांगली संकल्पना आणली आहे आपल्या दवाखान्याची. आणि प्रत्येक विभागामध्ये, महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये किमान एक तरी आपला दवाखाना असणं गरजेचं आहे. आणि त्याच संकल्पनेतून त्यांनी मला एक दवाखान्याचं सँक्शन दिलं. पण माझ्याकडे विभाग असा आहे की एक पांजरापोळचं डोंगर आणि एक सह्याद्रीनगरचं डोंगर आहे. आणि पूर्ण वळसा घालून जायला लागतं दुसऱ्या वॉर्डमधून. तर एक न करता मी 2-2 आपला दवाखाना तिथे माझ्या वॉर्डमध्ये हे केलेलं आहे. एकाचं शुभारंभ मी शिरसाट साहेबांच्या माध्यमातून केलं आणि दुसरं करायला गेले, पण आचारसंहिता लागली आणि मग ते काम मला नाही करता आलं. पण नक्कीच 17 तारखेला आचारसंहिता लागणार होत्या, त्या 15 तारखेला लागल्या. तर नक्कीच 16 तारखेला निवडून आला. जे 17 तारखेला जे डिसेंबरच्या काम राहिलं होतं, तर या जानेवारीच्या 17 तारखेला पूर्ण होणार. खूप मोठा विभाग तुमचा आहे. अजूनही तिकडे भरपूर समस्या असतील. म्हणजे आता आपण बघतोय की मुंबई शहर जसं वाढत चाललंय, लोकसंख्या वाढते, विकास होतोय,
महायुतीच्या माध्यमातून काय काय कामं झाली ती आपल्या लोकांच्या समोर आहेतच. तर ह्या विभागाकरता स्पेसिफिकली आता याच्या पुढे तुम्ही काय करायचं ठरवलंय? त्या विभागाच्या काही स्पेशल समस्या आहेत का किंवा आवश्यकता आहेत का? आणि त्याच्यासाठी तुमचं पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे? माझा विभाग बघायला गेलं ना, जॉग्राफिकली खूप मोठा आहे. आणि जसं तुम्हाला मी अगोदरच्या प्रश्नातून सांगितलं, एका विभागातून दुसऱ्या विभागात जायला म्हणजे एका डोंगरापासून दुसऱ्या डोंगराकडे जायचंय तर 2 वॉर्ड मला क्रॉस करून जावं लागतं. तर जेव्हा राहुल शेवाळे स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झाली होती, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची, टॉयलेटची. पण तेव्हा पांजरापोळ ते ट्रॉम्बेपर्यंत त्यांचा वॉर्ड होता. म्हणजे डेव्हलपमेंट होतं ते पांजरापोळमध्ये झालं होतं, पण सह्याद्रीनगर या पठ्ठ्यात कधी झालंच नव्हतं. तर तिथे मला काम करायला थोडंसं जड जाते, कारण खूप वर्षापासूनच ते मागासलेला वर्ग तो भाग राहिलेला होता आणि तिथे काम करताना खूप अडीअडचणी येतात. एक तर ते डोंगराळ भाग आहे, तिथे पायवाटा नाही येत व्यवस्थित जायला आणि खूप समस्या येतात. आणि एक लेडीज म्हणून मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आली नगरसेविका म्हणून, तर तिकडनं पण असं अंडर एस्टिमेट केलं जातं की बाबा ही काय करेल पुढे, कसं करेल. आणि त्यातून स्वतःला प्रूफ करत करत इथपर्यंत मी आले. आणि पुढे काय करायचं म्हटलं, तुम्ही आता मला विचारलं तर नक्कीच जे नवीन जनरेशन आहे, आता मी पण कामावडी या रिजन मधून लहानाची मोठी झाली, एक स्लमच आहे. आणि आता जे नवीन पिढी येणार आहे तर त्या नवीन पिढीसाठी मला काय करायचंय, सर्वप्रथम मला मुलांच्यासाठी म्हणजे जे न्यू जनरेशन आहे त्या मुलांकरिता एक चांगली महानगरपालिकेची सीबीएसई स्कूल, कारण तीच मागणी आहे लोकांची. सगळे पॅरेंट्स जे मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवतात त्यांच्या फी स्ट्रक्चर एवढं हाय आहे आता, तर ते इथे स्लम मध्ये मुलांसाठी अफोर्ड करणं खूप डिफिकल्ट आहे. तर नक्कीच एक महानगरपालिकेची सीबीएसई स्कूल झाली तर मी मुलांकरिता एक चांगलं एज्युकेशन प्लॅटफॉर्म देऊ शकते आणि त्याच्यानंतर त्यांना जॉब प्लेसमेंट्स वगैरे चांगले मिळतील. बरोबर. हा एक खूप मोठा विचार आहे. आता पुढच्या पिढीबद्दल विचार करणंच खूप गरजेचं आहे. मला असं म्हणायचंय की तो जो तुमचा डोंगराळ भाग आहे तिथे हे सगळं झोपडपट्टी आहे, SRA प्रोजेक्ट होतील, पण तिथल्या पर्यावरणाच्या बाबतीत तुम्ही काय विचार केलाय? आता येत्या काळामध्ये पर्यावरण मुंबईचं सांभाळणं ही पण फार मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे. मी जेव्हा निवडून आले तर माझ्याकडे सारसबाग म्हणून एक सोसायटी आहे आणि त्याच्या बाहेर फार घाण होती आणि काही लोक तिथे ओपनली युरिनेट करत होते किंवा तिथे काही लोक दारू वगैरे. तर सारसबाग या सोसायटीच्या बाजूलाच ती सगळी जागा होती आणि तिथे मी स्वतः वारकरी असल्या कारणाने मी तिथे एक चांगलं वारकऱ्यांचं हे स्ट्रक्चर उभं केलं आणि एक ओपन गार्डन केलेलं आहे. आणि त्या ओपन गार्डन मध्ये मधल्या स्ट्रेचवरती पाथवे तयार केलंय. तर सारसबागमध्ये सगळे सिनियर सिटीजन आहेत, मोस्टली सिनियर सिटीजन आहेत, तर ते त्याचा फार चांगला उपयोग करतात. आणि गार्डन केल्या कारणाने एक RCF आणि BRC ह्याच्यामध्ये माझा वॉर्ड आहे. तर पोल्युशन लेवल तुम्ही विचार करू शकता केवढं आहे. तर ग्रीनरी असणं गरजेचं आहे. एन्व्हायरमेंट मध्ये जेवढं गार्डन आणि जेवढे प्लांटेशन होतील तेवढं पोल्युशन कमी होतं त्यातून. जसं तुम्हाला मी सांगितलं हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे, तर इथे येणं जाणं पण भरपूर आहे. ईस्टर्न फ्रीवे कनेक्शन आहे, परत अटल सेतूचा इकडनं रस्ता आहे, तर रहदारी फार आहे इथे. तर मग छोटे काणे का होईना किंवा चौक का होईना मग मी ते डेव्हलप करायचे माझी म्हणजे संकल्पना जेव्हा निवडून आली तेव्हापासून माझे छोटे छोटे प्रयास चाललेले आहेत. परत देवनार फार्म रोड इथे मी सचिन तेंडुलकरांचे वडील आहेत रमेश तेंडुलकर, त्यांच्या नावाने एक छानसं असं गार्डन जे पडीक गार्डन होतं त्याला चांगलं डेव्हलप करून तिथे आता जेवढे पण सिनियर सिटीजन आहेत ते तिथे वॉकला जातात. सकाळी लाफ्टर क्लब होतात, योगा सेशन्स होतात, संध्याकाळी एक छोटस पॅच आहे तिथे ते मी प्लेग्राऊंड केलेलं आहे. तर तिथे लहान मुलं खेळायला जातात. तर म्हणजे ते त्या प्लेग्राऊंड मध्ये खेळताना त्यांची एक्सरसाइज होते. म्हणजे ओल्ड जनरेशन, न्यू जनरेशन आणि मधलं जनरेशन ह्या तिघांना हा त्याचा गार्डनचा पुरेपूर उपयोग होत आहे. पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी जी योजना आणली लाडकी बहीण ती सगळ्या महाराष्ट्रभर खूप यशस्वी झाली आणि तिचा फायदाही पुढे शिवसेनेला नक्कीच झाला पुढच्या निवडणुकीत. तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुमच्या प्रभागात तुम्हाला काय काय करता आलं? माझ्याकडे तर शिंदे साहेबांना देव मानतात लोक, कारण जेवढ्या पण महिला स्लम मधल्या त्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगेन मी. लाडक्या बहिणीचे एकदम 2 महिन्याचे जेव्हा पैसे आले ना 3,000 एकीच्या खात्यामध्ये, तर ती बाई मला आवर्जून सांगायला आली की ताई त्या 3,000तून मी माझ्या मुलाला सायकल घेतली. तो खूप दिवसांपासून माझ्या मागे लागला होता, सायकल घे सायकल घे, आणि ते एकदम 3,000 आले तर मी त्याला ती सायकल गिफ्ट केली. आज मला खूप बरं वाटतंय मी त्याला ते देऊ शकली.
तर ते इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली शिंदे साहेबांचेच आभार लोक मानतायत. मग घरकाम करणाऱ्या महिलांसाठी ते 1,500 म्हणजे फार मोठी होय, अमाऊंट आहे. बरोबर. कारण रोजच्या धगधगीच्या जीवनात तुम्ही बघायला गेलात ना, तर हे आपल्याकडनं 1,500 कुठे खर्च होतात आपल्याला कधी कळत नाहीत. पण या महिलांसाठी ना, ते भाजीपाला किंवा मुलांच्या एज्युकेशनसाठी ट्युशनची फीस म्हणा महिन्याची, किंवा काही महिलांसाठी औषधाचा खर्च, काही महिलांना आपल्या वडिलांसाठी किंवा आईसाठी Nice. होणारा खर्च. म्हणजे ती जरी सासरी आहे तरी तिला माहेरच्या लोकांची पण तेवढी काळजी काळजी असते, असते. सासरच्या लोकांची काळजी असते. तर तिला ते 1,500 फार उपयोगाचे आहेत. बरोबर. आणि खरं म्हणते माझ्याकडे मी माझ्या शाखेच्या माध्यमातून फक्त एक किमान 10,000 फॉर्म 146 मधून रजिस्टर झालेले आहेत. अरे वा, आणि बहुतेक महिलांना त्या 1,500 मिळत आहेत दर महिन्याला. दर महिन्याला. आणि ते एकदम जेव्हा 2 महिन्याचा बोनस त्यांना साहेबांनी जाहीर केला ना, तर अक्षरशः खूप महिला अशा आहेत त्या स्वतःहून येऊन मला थँक्यू बोललेल्या आहेत, हम्म. की ताई तू हा फॉर्म भरला नसतास ना आमचा, तर आम्हाला ते कदाचित आले पण नसते. हम्म. बरोबर. आणि स्वतः शिंदे साहेब पण म्हणतात की आता जे मुलं येणारी जाणारी आहेत तर ते मामा म्हणून आवाज देतात त्यांना, हो. कारण ते लाडक्या बहिणीचे लाडक्या भाऊ आहेत तर ते मामा झालेत त्यांचे. Yes, बरोबर. ही महायुतीच्या काळात झालेली जी सगळी कामं आहेत त्याचा तुम्हाला निवडणुकीत नक्कीच फायदा होणार आहे. महायुतीच्या काळात ज्या योजना रखडलेल्या होत्या त्या बऱ्याचशा मार्गी लागल्या आणि पूर्ण झाल्या. अशा तुमच्या प्रभागातल्या काही योजना होत्या का? किंवा केंद्र शासनाच्या काही प्रकल्प त्यात होते का? राज्य शासनाचे प्रकल्प होते का? की जे आधी रखडलेले होते अनेक वर्ष, पण ते मधल्या काळात महायुतीचं सरकार आलं आणि ते पूर्ण झाले. मला असं वाटतं जे मोदी साहेबांनी जे केलंय ना राम मंदिराचं, आज माझ्याकडे युपी बिहारवाली खूप लोक आहेत हम्म. आणि त्यांच्यात रामजी आणि रामलल्ला अगदी. बद्दल खूप वेळ आहे. आस्था आहे. तर बाबांच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही 1,600 लोकांचं ट्रेन मधून यात्रा घेऊन गेलो होतो अयोध्याला. हो. आणि त्यांनी अक्षरशः खूप आभार मानलेत मोदीजींचे, कारण ही इज डिवाइन पर्सन फॉर मी. त्यांच्या माध्यमातून एवढे वर्ष रखडलेला जो बरोबर. राम मंदिरचा प्रश्न आहे तो मार्गी लागलाय. मार्गी लागला. आणि तो राम मंदिर आणि राम लल्ला बद्दलचे जे वेड आहे ना लोकांमध्ये, त्या 1,600 लोकांमध्ये मी अक्षरशः बघितलंय. मी जाऊ शकले नाही, माझी मुलगी फार आजारी होती म्हणून, पण माझी पण इच्छा आहे जायची अयोध्याला. हम्म. आणि निवडून आल्या ते नक्कीच माझ्यासोबत आता जेवढ्या महिला आहेत त्यांना न्यायचा मी प्रयत्न करेनच नक्की. अरे वा, क्या बात आहे. आता तुमच्या ज्या योजना आहेत पुढच्या काळातल्या त्यात तुम्ही असं काही बायफर्केट केलं आहे का की महिलांसाठी तिथे जास्त गरज आहे, पुरुषांसाठी जास्त गरज आहे? जसं आपण लाडकी बहीण योजना म्हटलं तशा अनेक योजना युती सरकारने कार्यान्वित केल्या मधल्या काही काळात. तर त्याचा कुठल्या योजनांचा तुम्ही आता प्रभागामध्ये फायदा करून देणार लोकांना? इलेक्शनच्या अगोदर एक 2 महिने अगोदर हम्म. शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने योजना काढली. हम्म. आणि त्या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन जेव्हा आपलं होतं ते फक्त महिलांकरिता नाही तर घरातल्या पुरुषांसाठी पण आहे. आणि जेव्हा आपण त्यात नाव रजिस्टर करतो ना, तर आपल्याला शासनाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जेवढ्या योजना आलेल्या आहेत ना हम्म. त्याची पूर्ण लिस्ट आपल्याला भेटते. अच्छा. आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे, समजा मला मेडिकल टर्म मध्ये काही गरज आहे तर विमा रिलेटेड ज्या योजना महायुतीने काढलेल्या आहेत त्या ओपन होतात आणि आपण त्याच्या माध्यमातून आपण ते फॉर्म भरू शकतो. तर मी 2 महिन्यापासून माझ्या शाखेच्या माध्यमातून भरपूर महिलांनी ते फॉर्म भरलेले आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने काढलेली जी संकल्पना शिंदे साहेबांची आहे ती पण हिट आहे. म्हणजे साहेबांनी असं कुठला व्यक्ती सोडला नाही घरातला, सगळ्या व्यक्तींसाठी काही ना काही त्या योजनेमध्ये आहेच. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड आणि राशन कार्ड, या 4 गोष्टी रजिस्टर केल्यावरती आपल्याला एक 25-30 योजनांबद्दल माहिती पडते, जी आपल्याला ऑनलाईन पण सर्च करताना एवढ्या भेटत नाहीत. पण त्या एका ऍप मध्ये पूर्ण लिस्ट आपल्याला भेटते की आपण किती गोष्टींमध्ये लाभार्थी आहोत, एलिजिबल Yes. आहोत. मोठी गोष्ट. आणि ते मोठी गोष्ट आहे. ती या लोकांसाठी खूप व्हॅल्युएबल आहे. एका महिलेला मेडिकल हेल्प हवी होती. मी तुम्हाला आता पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की तुम्ही एवढ्या दिवस रात्र लोकांच्या मध्ये फिरत असता, खूप वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवश्यकता असतात, समस्या असतात किंवा त्यांना काहीतरी अप्रोच हवा असतो कुठेतरी. तर या सगळ्यामध्ये तुमच्या अशा काही मनामध्ये ठसलेल्या आठवणी असतील नक्कीच प्रभागातल्या किंवा काम करत असतानाचा, प्रचाराच्या दरम्यानच्या, त्या आम्हाला थोड्या सांगा ना. मी या 9 वर्षात भरपूर कामं करत गेले आणि मी केलेली कामं समोरच्या व्यक्तीसाठी किती महत्वाची आहेत. आज लोक जेव्हा मी प्रचारात फिरते ना तर आवर्जून येऊन मला सांगतात की ताई
मला तुम्ही तो लेटर दिला होतात ना ऍडमिशनसाठी, म्हणजे मुलाचं ऍडमिशन झाला क्या बात. आणि ज्याला त्या स्कूलमध्ये पाहिजे तर त्या स्कूलमध्ये झालेलं आहे. तर तुमचे खूप आभार. परत एका महिलेला मेडिकल हेल्प हवी होती, खूप ठिकाणी ती फिरली पण तिला ते झालं नाही तिच्याने. मग ती जेव्हा माझ्याकडे आली आणि माझ्या माध्यमातून शाखेच्या वेगळ्या टीम्स आहेत माझ्याकडे जे मेडिकल वरती हेल्प करते, जे स्कूल याच्यासाठी हेल्प करते, तर ती मला आवर्जून प्रचारामध्ये मागून तिने आवाज दिला, ओ ताई तुम्ही माझ्या मिस्टरांना ते हार्टचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्या माध्यमातून तुमचं आणि साहेबांचं लेटर घेऊन गेली मी आणि मला ते वैद्यकीय मदत हो कक्ष. मला जे शिंदे साहेबांची वैद्यकीय कक्ष आहे तो हेल्पलाईन आहे मदत ती, कक्ष. मदत हा. कक्ष आहे ती. तर त्याच्या माध्यमातून मला जे पैसे मिळाले आणि त्यांचं ऑपरेशन एवढं चांगलं झालंय ना, ताई खूप खूप आभार. आपण करताना काम करून जातो करून जातो. पण आपल्यासाठी आपण ते कर्तव्य म्हणून करतोय पण ते लोकांसाठी एक आयुष्यभर राहिलेली आठवण असते, एक मोमेंट तयार झालेला असतो. बरोबर. आणि मी रिअली थँकफुल आहे की मी या लाईन मध्ये आले आणि हे मी मोमेंट्स लोकांसोबत क्रिएट केलेले आहेत. बरोबर. हे खूप मोठं आणि पुढे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला याच्यातून नेहमीच प्रेरणा पण मिळत असेल. म्हणजे आजचा अनुभव ही उद्याची प्रेरणा बऱ्याच वेळा असतं आणि तुमच्या पाठीमागे एवढी मोठी लेगसी आहे. तुकाराम काते साहेबांच्या कामाची तर आहेच, पण महायुती सरकारने आपल्या नगरसेवकांसाठी या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून ठेवल्यात. त्या लोकांच्या समोर येतायत आता. आणि मोदीजींचाही त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे, की देशभर चाललेल्या योजना तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काम करायला सोप्याही ठरतायत, सोपं करतायत आणि त्याचं महत्त्व लोकांना कळतंय. तुमच्या ह्या आगामी वाटचाली करता आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज एवढ्या प्रचाराच्या गडबडीतून तुम्ही वेळ काढलात आणि खरं म्हणजे हे सामान्य प्रेक्षकांसाठी हा शो करण्यापेक्षा प्रभागातल्या लोकांना आपल्या नगरसेवकाने याच्या आधी काय काम केलंय आणि याच्या पुढे तो काय करू शकतो, त्याची कपॅसिटी काय हे कळावं म्हणून खरं तर आम्ही या मुलाखती घेतो आहोत. आणि आम्हाला खूप आनंद झाला की गेल्या 7 वर्षात तुम्ही एवढं मोठं काम या भागात अणुशक्तीनगर भागात केलं. अजूनही आव्हानं बरीच आहेत. त्या आव्हानांना पेलण्याची तुम्हाला परमेश्वर शक्ती देवो धन्यवाद. आणि निश्चित तुमचा विजय हो या शुभेच्छा. खूप 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 धन्यवाद. धन्यवाद.